नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे जे काही ॲनालिसिस व्हिडिओ आहे, तर ते आपण जो काही डेटा आहे, तर त्या डेटाच्या माध्यमातून सध्या बघा आपण स्कोरनुसार ॲनालिसिस करून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असतो. तर बऱ्याचशा ह्या ठिकाणी आपल्या भगिनी आहे, तर त्यांची कमेंट येत होती, की जे काही महिलांसंदर्भात बघा स्पेशल व्हिडिओ बनवा. तर हा व्हिडिओ महिलांसंदर्भात बघा या ठिकाणी असणार आहे. कारण आपण बऱ्याचशा ह्या ठिकाणी बघा जे काही ॲनालिसिस करून एकंदरीत महिला उमेदवारांसंदर्भात हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. ज्या महिलांना बघा ह्या ठिकाणी तुम्हाला जर 100 प्लस गुण असेल, तर ते नेमके ह्या ठिकाणी किती महिला असणार आहे आणि 0 ते टॉपपर्यंतच्या ज्या काही महिला आहेत, तर त्या महिला नेमका किती असणार आहे. तसंच बघा जी काही 18,000 व्हेकन्सी येणार आहे, तर 18,000 जर समजा ह्याच्यापेक्षा जास्त देखील व्हेकन्सी येऊ शकते. परंतु जे स्टेटमेंट आलेलं आहे 15 ते 18,000 व्हेकन्सी सध्या शिक्षक भरतीमध्ये येणार. तर आपण 18,000 व्हेकन्सी जर आली, तर ह्याच्यामध्ये कोणाची बघा निवड होऊ शकते. तसंच सर्वात महत्त्वाचं ह्या ठिकाणी ही जर 18,000 व्हेकन्सी संपूर्ण बघा असणार आहे. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे आरक्षण, त्यानंतर पुरुषांची व्हेकन्सी, महिलांची व्हेकन्सी अशी टोटल व्हेकन्सी आपण पकडली. परंतु स्पेशल महिलांची नेमकी किती व्हेकन्सी बघा 18,000 मध्ये या ठिकाणी येऊ शकते. तसंच महिलांना 3 ठिकाणी सध्या बघा या ठिकाणी निवडीची संधी भेटणार आहे. 3-3 ठिकाणी व्हेकन्सीमध्ये त्यांना निवडी संदर्भात बघा विचार होणार आहे. तर ह्या ठिकाणी महत्त्वाचा जो काही व्हिडिओ आहे ॲनालिसिस व्हिडिओ, तर आपण बघा ह्या ठिकाणी बरीचशी मेहनत करून संपूर्ण फिमेल नेमक्या किती आहे, त्यानंतर प्रत्येक प्रवर्गामध्ये 100 प्लस असणाऱ्या महिला किती, त्यानंतर ह्या ठिकाणी बघा आपण अशा पद्धतीने स्लाईडच्या माध्यमातून अगदी प्रेफरन्स तुम्हाला कसे द्यायची आहे, त्यानंतर जो काही कट ऑफ असणार आहे महिलांचा, तो देखील सध्या बघा आपण बघणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ बनवण्यामागे बरीचशी बघा ह्या ठिकाणी एफर्ट्स असतात, मेहनत असते. तर व्हिडिओला ह्या ठिकाणी बघा लाईक करा आणि एक चांगली कमेंट देखील तुम्ही करून घ्या. तसंच आपल्या चॅनलवर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आगामी काळामध्ये खूप महत्त्वाची जी काही माहिती असेल तर ती आपल्या चॅनलवर शिक्षक पद भरती संदर्भात पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ सुरू करूया. तर आपल्याला माहिती आहे की सध्या शिक्षक पद भरतीमध्ये महिलांची जी काही संख्या आहे, तर ती संख्या सर्वात जास्त सध्या बघा आपल्याला 2025च्या पदभरतीमध्ये पाहायला मिळते. आता इथं जर आपण फक्त बघा इथे जे काही फिमेल उमेदवारांची जी काही संख्या आहे, म्हणजे महिला उमेदवार जे आहे, तर त्यांचा हा संपूर्ण जो डेटा आहे, तर तो डेटा सध्या बघा आपण इथं काढलेला आहे. आता ह्याच्यामध्ये टोटल जर इथं आपण बघितली तर 1,28,061 जे काही आहे, तर त्या महिला सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतात. किती? 1,28,061 एवढ्या महिला सध्या 2,00,000 जे काही उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे 50% पेक्षा जास्त महिला उमेदवार जे आहे, तर त्या सध्या बघा आपल्याला शिक्षक पद भरतीमध्ये पाहायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला टोटलमध्ये बघा ह्या ठिकाणी प्रत्येक प्रवर्गाचे किती आहे ते देखील सांगतो आणि जे 100 प्लस मार्क घेणाऱ्या महिला नेमक्या किती आहेत त्या देखील सांगतो. तर इथं बघा आता ओपनचा जर आपण इथं विचार केला तर टोटल 26,400 जवळपास या ठिकाणी महिला आहे. एस-सीच्या महिला किती आहे? 19,184. एस-टीच्या महिला किती आहे? 8,482. व्ही-जे-च्या महिला किती आहे? 2,656. एन-टी-बीच्या महिला किती आहे? 3,086. एन-टी-सीच्या 4,000 जवळपास 983. एन-टी-डीच्या किती महिला आहे? तर ह्या ठिकाणी बघा 2,614. एस-बी-सीच्या किती महिला आहे? तर इथं बघा 2,077 एवढ्या महिला एस-बी-सीच्या आहे. त्यानंतर सर्वात जास्त ओबीसी प्रवर्गाच्या ज्या महिला आहेत, तर त्या महिला म्हणजे 43,574 महिला ओबीसी प्रवर्गामध्ये सध्या पाहायला मिळतात. त्यानंतर एस-बी-सी संदर्भात या ठिकाणी बघा एस-बी-सी संदर्भात 9,008 महिला आहे आणि ई-डब्ल्यू-एसच्या किती महिला आहे? तर 5,922 बरोबर. म्हणजे इथं महिलांची संख्या तुम्ही बघू शकता की प्रत्येक प्रवर्गामध्ये सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळते ॲज कंपेअर पुरुषांची संख्येप्रमाणे बरोबर. आता ह्याच्यामध्ये एक प्रकारे शिक्षक पद भरतीमध्ये महिला जी आहे, तर ह्या महिला सध्या बघा पुरुषांना कॉम्पिटिशनमध्ये सध्या सर्वसाधारण जो काही व्हेकन्सी येणार आहे आपल्या प्रवर्गामध्ये, सर्वसाधारण व्हेकन्सी आणि ओपनमधली जी काही व्हेकन्सी आहे, तर त्या व्हेकन्सीमध्ये फुल कॉम्पिटिशन सध्या बघा पुरुषांना महिला उमेदवार सध्या देणार आहे. तर हे देखील एक लक्षात ठेवा. आता एवढ्या सगळ्या 1,28,000 महिलांमध्ये नेमकं कोणाला संधी मिळणार? कारण ह्याच्यामध्ये जर आपण म्हटलं तर कट ऑफ जो असेल तर तो देखील टफ सध्या लागणार आहे. तर आपल्याला माहिती आहे की सध्या 100 प्लस एक प्रकारे आपण इथे जो काही ॲनालिसिस आहे, तर आपण 100 प्लस ज्या महिलांना मार्क आहे, तर अशा महिलांना सध्या बघा नेमकं प्रवर्गनिहाय महिला उमेदवार किती आहे ते देखील लक्षात येणार. कारण आपण जे काही वेगवेगळे टप्पे घेऊन बघा आपण ॲनालिसिस करत असतो. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या महिलांना 100 प्लस गुण आहे,
तर अशा महिला प्रत्येक प्रवर्गामध्ये किती आहे तर ते देखील तुम्हाला एक अंदाज येईल. तर इथं ओपनच्या बघा किती महिला आहे 9073. एस सीच्या किती महिला आहे 6000 जवळपास 42. एस टीच्या महिला किती आहे 1428. विजेच्या महिला किती आहे जवळपास या ठिकाणी 839. त्यानंतर एन टी बीच्या महिला किती आहे 1016. एन टी सीच्या जवळपास 2013. एन टी डीच्या किती आहे 1112 बरोबर म्हणजे 1112. त्यानंतर एस बी सीच्या किती आहे 852. ओबीसीच्या किती आहे 16991. बघा 100 प्लस गुण घेणाऱ्या महिला ओबीसीच्या आपल्याला 16000 म्हणजे जवळपास 17000 इथं पाहायला मिळतात. त्यानंतर एससीबीसीच्या किती आहे 5236. आणि ईडब्ल्यूएसच्या किती आहे तर ह्या ठिकाणी 1767. ह्या पूर्ण जर टोटल केला तुम्ही तर 46,375 महिलांना 100 ह्या ठिकाणी बघा प्लस जो काही गुण आहे तर तो गुण सध्या बघा मार्क ह्या ठिकाणी मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जी काही कॉम्पिटिशन आहे तर ती कॉम्पिटिशन तुमची या ठिकाणी एकदम तगडी कॉम्पिटिशन सध्या असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जरी तुमची आकडेवारी बघा इथं सर्वात जास्त दिसते परंतु हे जे काही संपूर्ण उमेदवार आहे तर हे उमेदवार तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये नसणार. कारण इथं फक्त जे काही महिला उमेदवार आहे तर ती महिला उमेदवारच तुमच्या जी काही वेकेन्सी येणार आहे महिलांसंदर्भात तर त्या ठिकाणी असणार आहे. आणि त्याच्यामधली तुमची पात्रतेप्रमाणे महिला आता एखादी महिला जर समजा या ठिकाणी समजा एनटीबीची महिला आहे बरोबर इथं आहे 1016 महिला आहे 100 प्लस असलेल्या. तर ह्याच्यामध्ये काही महिला असेल तर त्या फक्त 1 ते 5 या गटासाठीच पात्र असणार. काही महिला आहे त्या 6 ते 8 या गटासाठी पात्र असणार. काही महिला पुढच्या गटासाठी पात्र असणार. मग कॉम्पिटिशन तुमचं कोणासोबत ज्या महिलेचं तुमच्या प्रवर्गामध्ये 1 ते 5 ची पात्रता आहे तर तीच महिला तुमची कॉम्पिटिशन मध्ये असणार. म्हणजे ह्याच्यामध्ये देखील तुमचे भरपूर तुकडे सध्या होणार आहे. म्हणजे कॉम्पिटिशन तुमची इथं कमी देखील सध्या काही प्रवर्गामध्ये पाहायला इथं मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही संपूर्ण 1,28,000 जवळपास जे काही महिला उमेदवारांची संख्या जर बघितली तर ह्याच्यात जे काही सध्या बघा 100 गुणापेक्षा जास्त आणि 100 पेक्षा कमी ते देखील तुम्हाला सांगतो नेमके किती आहे. तर इथे 100 गुण प्लस या ठिकाणी ज्या काही महिला आहे तर त्या महिला आताच बघितल्या आपण 46,375 म्हणजे एकूण 36%. आणि जवळपास 63% जे काही महिला आहे तर त्यांना 100 पेक्षा कमी मार्क आहे. म्हणजे जवळपास 81,686 एवढ्या जे काही महिला आहे तर त्या सध्या 100 पेक्षा कमी मार्क असणाऱ्या महिला आहे. आता सर्वाधिक 100 प्लस उमेदवार ज्या महिला आहेत तर त्या ओबीसीच्या आपण बघितल्या 16,991. 2 नंबरवर कोणता आहे ओपनच्या 9,000 जवळपास. तिसऱ्या नंबरवर एससीच्या 6,000. त्यानंतर ह्या ठिकाणी पुढची 4 नंबरवरती एसबीसी मध्ये 100 प्लस गुण घेणाऱ्या 5,236 म्हणजे इथं कॉम्पिटिशन तुम्ही बघू शकतात. त्यानंतर 141 प्लस गुण घेणाऱ्या देखील तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला एक लक्षात येईल की जे आपल्या टॉपच्या महिला किती आहे तर 141 प्लस गुण घेणाऱ्या 2,481. त्यानंतर 161 प्लस गुण घेणारे 244 महिला आहे. आणि 181 प्लस गुण घेणाऱ्या फक्त 6 महिला सध्या पाहायला मिळतात. म्हणजे इथे तुम्ही लक्षात घ्या तुमच्या पुढे जे काही कॉम्पिटिटर आहे तर त्या एवढे असणार आहे. आता ह्याच्यामध्ये महिला उमेदवारांचा सर्वात महत्त्वाचा बघा पुरुषांपेक्षा फायदा काय असणार आहे तर महिलांना या ठिकाणी 3 ठिकाणी ज्या काही वेकेन्सी येणार आहे तर त्या 3 ठिकाणीच्या वेकेन्सीमध्ये त्या ज्या महिला आहेत तर त्या पात्र असणार आहेत. आता त्या नेमक्या कशा तर ह्या ठिकाणी बघा जी काही महिला आरक्षणातून वेकेन्सी येते तर त्या आरक्षणामध्ये देखील ह्या ठिकाणी त्यांची निवड होत असते. आता तुम्ही जेव्हा सेल्फ सर्टिफाय करताना महिला आरक्षणासंदर्भात यस केलं असेल तर तुम्हाला महिला आरक्षणाची वेकेन्सीमध्ये देखील तुम्हाला संधी मिळणार आहे. 2 नंबरची संधी कुठे आहे तर स्वतःच्या प्रवर्गातील जी काही जनरल जी काही वेकेन्सी असते बरोबर म्हणजे सर्वसाधारणमध्ये तर त्या सर्वसाधारणमध्ये देखील तुम्हाला पुरुषांबरोबर निवड जी संधी असेल तर ती मिळू शकते. आता एखाद्या महिलेला पुरुषांपेक्षा जास्त मार्क आहे तर अशी महिला सध्या बघा या ठिकाणी स्वतःच्या प्रवर्गातील त्या ठिकाणी जी काही सर्वसाधारणची वेकेन्सी असते तर त्या वेकेन्सीमध्ये देखील निवड होत असते. आणि जर समजा महिलेला सर्वात जास्त मार्क जर असेल तर ती महिलेचं या ठिकाणी ओपन मधून देखील सध्या बघा निवड होत असते. म्हणजे महिलेला स्वतःच्या प्रवर्गामध्ये देखील सध्या बघा संधी आहे सर्वसाधारणमध्ये. महिला आरक्षणमध्ये देखील संधी आहे त्याच प्रवर्गामध्ये. आणि ओपनच्या वेकेन्सीमध्ये देखील संधी आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 3 संधी सध्या बघा असणार आहे. म्हणून महिलांची निवडीची जी काही शक्यता आहे तर ती सर्वात जास्त पुरुषांपेक्षा असणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी बघा एका महिला उमेदवाराला निवडीसाठी 3 वेगवेगळ्या संधी
उपलब्ध असणार आहे, तर ही तुमच्यासाठी IMP गोष्ट सध्या बघा असणार आहे. तुम्हाला अशा पद्धतीचा जो काही व्हिडिओ असेल तर तो तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तर व्हिडिओची माहिती आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चांगली कमेंट तुम्ही करून द्या. पुढे अजून तुम्हाला सांगतो, जर का 18,000 महिलांची ह्या ठिकाणी जर समजा 18,000 जर इथं पदं जर आले, बरोबर, कारण 18,000चं अनाउन्समेंट केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये महिलांना किती पदं सध्या बघा येऊ शकतात. आपण जर इथं एक सर्वसाधारण 30% महिला आरक्षण जर पकडलं तर जवळपास या ठिकाणी प्रत्येक प्रवर्गामध्ये इथं बघा ओपनच्या 1458 वेकेन्सी, SCच्या 702 वेकेन्सी, STच्या 378 वेकेन्सी, OBCच्या 1458 वेकेन्सी, SBCच्या 540 वेकेन्सी, EWSच्या 324 वेकेन्सी, VJच्या 162 वेकेन्सी, NTBच्या 162, NTCच्या 216, NTDच्या 108, त्यानंतर SBCच्या 54, अशा 5,400 वेकेन्सी, जवळपास 18,000 जर पदं आली तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात, बरोबर. तर हे जे आहे, तर हे जे सध्या बघा प्रत्येकांची जे काही 30% प्रमाणे आपण इथं काढलेलं आहे, तर ह्याच्यापेक्षा जास्त वेकेन्सी देखील तुम्हाला फक्त बघा ह्या ठिकाणी येणार आहे. आता ही जी काही 5,400 जी वेकेन्सी आपण इथं तुम्हाला नमूद केलेली दिसते, तर ही कशाची वेकेन्सी आहे, तर महिला आरक्षणामध्ये जी काही पदं येणार आहे तर त्यांचे सध्या बघा इथं होऊ शकतात. कारण 18,000 जर आली तर अशा पद्धतीने तुम्हाला महिला आरक्षणाच्या जे काही वेकेन्सी आहे तर त्याच्यामध्ये पाहायला मिळू शकतात. ह्याच्यापेक्षा जास्त आली तर इथं पदांची संख्या प्लस होणार, ह्याच्यापेक्षा कमी पद भरती झाली तर इथं मायनस होणार. मग हे जर तुमचे फक्त महिला आरक्षणाची पदं जर असेल एवढी, तर अजून तुम्हाला ओपन संदर्भात जी काही पदं असणार आहे ती पदांमध्ये देखील तुम्हाला संधी मिळणार. त्यानंतर तुमच्या प्रवर्गातील सर्वसाधारण जी काही पदं आहे तर त्या पदांमध्ये देखील सध्या बघा संधी मिळणार. म्हणजे इथं ओपनची वेकेन्सी, सर्वसाधारणची वेकेन्सी आपण काउंटच केली नाही, ही फक्त तुमची महिला आरक्षणाची वेकेन्सी एक सर्वसाधारण तुम्हाला इथं डेटा दिसतोय, म्हणून तुम्हाला जास्त संधी सध्या असणार आहे. आता जर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे असेल तर ज्या उमेदवाराला 100+ मार्क आहे, बरोबर, महिला उमेदवाराला, तर त्यांनी सर्वात आधी जिल्हा परिषदला द्यायचं आहे, बरोबर. आधी तुमची वेकेन्सी बघायची, त्याच्यात जिल्हा परिषद जवळपास तुम्ही 30 प्रेफरन्स देऊ शकतात, महानगरपालिकेचे 20 प्रेफरन्स देऊ शकतात, NPचे तुम्हाला 15 प्रेफरन्स जवळपास द्यायचे आहे, आदिवासी आश्रमशाळेचे 20 प्रेफरन्स द्यायचे आणि खाजगी अनुदानितचे 15, असे तुम्ही 100 प्रेफरन्स देऊ शकतात. ह्याच्यामध्ये हे जे काही 3 आहे तर ह्या 3 मध्ये कमी जास्त सध्या बघा तुम्ही करू शकता. तर असे एक तुम्हाला प्रेफरन्स संदर्भात वाटप सध्या करायचं आहे. आता हे प्रेफरन्स नेमके असे का द्यायचे, तर बघा ह्या ठिकाणी जर जिल्हा परिषदच्या शाळा आपल्याला माहिती आहे की राज्यभर मोठ्या प्रमाणात सध्या बघा असतात. जिल्हा परिषदची वेकेन्सी सर्वात जास्त असते. त्याच्याच बरोबर महानगरपालिकेच्या शहरात असतात आणि महिलांसंदर्भात बघा जी काही शहरात जॉब असेल तर त्या त्यांच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. दळणवळण किंवा जे काही संसार वगैरे सांभाळून जॉब करता येईल. त्यानंतर नगर परिषदमध्ये मध्यम स्पर्धा आणि अतिरिक्त ह्या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिसतोय. त्यानंतर आदिवासी आश्रमशाळा असेल, खाजगी अनुदानित संस्था असेल, ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला एक निवडीची आणखी एक संधी असणार आहे. तर हे देखील लक्षात घ्या. म्हणून 100 प्रेफरन्स तुम्हाला अशा पद्धतीने इथं द्यायची आहे. आता जर तुम्ही पुढे जर बघितलं तर संभाव्य कट ऑफ संदर्भात या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत, जेणेकरून महिला उमेदवारांसंदर्भात बरेचसे प्रश्न असतात की जर समजा 18,000 वेकेन्सी जर आली तर ह्या ठिकाणी एक संभाव्य कट ऑफ महिलांचा किती लागू शकतो आणि सेफ स्कोर नेमका काय असेल, तर त्या ठिकाणी बघा इथं ओपन संदर्भात जवळपास महिलांसंदर्भातच आपण बोलतोय 128 ते 133 पर्यंत जाऊ शकते. सेफ स्कोर ह्या ठिकाणी 135+ तुम्ही करू शकता. त्यानंतर OBCची 124 ते 129, त्या ठिकाणी 130+ सेफ स्कोर असणार आहे. SCचा 117 ते 122, 125 सेफ स्कोर असणार आहे. STचा 105 ते 112, सेफ स्कोर 115 असणार आहे. SBCचा 118 ते 123, सेफ स्कोर 125, EWSचा 122 ते 127, सेफ स्कोर 130, VJचा 110 ते 116, सेफ स्कोर 120, NTBचा 112 ते 118, सेफ स्कोर 120, बरोबर. त्यानंतर NTCचा 118 ते 123, सेफ स्कोर 125+, NTDचा 113 ते 118 दरम्यान होऊ शकतं, 120 सेफ स्कोर ह्या ठिकाणी असू शकतो. SBCचा 112 ते 118, 120+ या ठिकाणी सेफ स्कोर तुमचा असू शकतो. तर ह्यापैकी जर तुमचे मार्क असेल तर ह्याच्यामध्ये बघा कमी जास्त देखील तुम्ही +5 ते 10 मार्क प्लस मायनस सध्या करू शकतात, बरोबर. म्हणजे हा एक संभाव्य होता. ह्याच्यापेक्षा कमी देखील सध्या बघा ह्या ठिकाणी येऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये जर वेकेन्सीच्या ह्या ठिकाणी जी काही येणार आहे, महिला आरक्षण आणि ओपनची वेकेन्सी, सर्वसाधारण वेकेन्सी अशी मिळून
एक आपण एक जनरल सध्या बघा अशा पद्धतीने जी काही वेकेन्सी संदर्भात आणि मिळालेला स्कोर आहे त्याच्यानुसार हा एक सध्या कट ऑफ इथं आपण काढलेला आहे. तर हे एक महत्त्वाची बघा ह्या संदर्भात तुमची काही माहिती कमेंट असेल तर ती कमेंट देखील करा. तुमचा जो स्कोर असेल तर तो स्कोर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमची प्रवर्ग असेल तो देखील या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर हा महिलांसाठी तुम्हाला कुठंही सध्या बघा अशा पद्धतीचा डेटा ॲनालिसिस व्हिडिओ कुठेही मिळणार नाही. आपल्या चॅनलवरच तुम्हाला पाहायला मिळेल. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं या ठिकाणी बघा धन्यवाद. जेणेकरून पुढे तुम्हाला बघा अशाच पद्धतीचं जे काही गाईडन्स असेल तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या. त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करून घ्या. लिंक जे आहे त्या संपूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले. तिथे तुम्ही जॉईन करा. जेणेकरून या ठिकाणी आता ह्या व्हिडिओ संदर्भात जास्तीत जास्त लाईक कमेंट्स जर आल्या तर असाच व्हिडिओ आपण पुरुषांसंदर्भात देखील बनवणार आहोत. जेणेकरून जे काही पुरुष उमेदवार आहे बरोबर, तर ते उमेदवार नेमकी प्रत्येक प्रवर्गामध्ये किती असणार आहे, त्यांचं कॉम्पिटिशन कसं असणार आहे त्या देखील आपण चर्चा करणार आहोत. तर हा महिलांसंदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ होता. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी भेट देत राहा. इतरांपर्यंत देखील माहिती पोचवा. शेअर करत चाला. महिलांपर्यंत ही माहिती तुम्ही पोचवू शकतात. तर भेटू आपण. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.